हार अर्पण करायला चाललोय. आमचं आंदोलन नाहीये. पोलिसांकडनं काय सांगण्यात येते तुम्हाला? नाही, पोलिसांनी आम्हाला जाण्याची परवानगी दिलेली आहे. फक्त आम्ही अभिवादन करून येणार आहे. आमचं दुसरं आंदोलन काही नाहीये. ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांना सद्बुद्धी मिळो ही आम्ही महात्मा गांधीजींकडे आम्ही प्रार्थना करण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. परंतु पोलिसांकडनं पाच फक्त लोकांना तुम्हाला सोडण्यास परवानगी देण्यात आहे, परंतु कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. पाच का सोडायचे? सना मलिक नाही सगळ्यांना सोडा तुम्ही. पाच नाही सोडायचे आम्हाला. कार्यकर्त्यांची देखील पाच जण फक्त सोडा तुम्ही. पाच का सोडायचे मी? आम्ही काय तिथं भांडण करायला चाललो काय? सिद्धार्थ कांबळे, सिद्धार्थ कांबळे, श्रीकांत कांबळे, सिद्धार्थ कांबळे, संजय संतोष दिवाळी तर काय ऐकायचं? आमच्या नेत्याबद्दल कोणी पण काही बोलत असेल आणि त्याचं ऐकून घ्यायचं असं नाही चालणार आम्हाला. खरं तर आपण पाहिलं तर या ठिकाणी पोलीस आलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. नक्कीच येणार आहे. पक्षाचे सर्व मंत्रिमंडळातील कार्यकर्ते येणार आहेत. संतोष दिवाळी आहेत, संजय तटकरे आहेत, आमच्या जिल्ह्याचे महेंद्र पानसरे आहेत. सगळेजण आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. पण महात्मा गांधींना आम्ही 5 लोक अभिवादन करण्यासाठी आम्ही जाणार आहोत तिथून. अरे गूंगी नहीं है आंधी है, आंधी नहीं है तूफान है, गूंगी नहीं है आंधी है, आंधी नहीं तूफान है. सुनेत्रा वहिनी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुनेत्रा वहिनी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. सुनेत्रा वहिनी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे आम्ही माफी मागितल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन आम्ही स्थगित करणार नाहीये. पण आम्ही महात्मा गांधीजींच्या चरणावरती पुष्पहार अर्पण करून काँग्रेसवाल्यांना सद्बुद्धी देवो हे प्रार्थना करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. सुनेत्रा वहिनी अंदर है, सुनेत्रा वहिनी अंदर है, बाकी सब बंगार है. काँग्रेस माफी मागितली पाहिजे. आम्हाला हेच अपेक्षा आहे. आम्ही संविधानानुसार आम्हाला अधिकार दिला आहे. संविधानानुसार कोणीही आपले पक्षाचे असू द्या किंवा पूर्ण भारतात कोणावरही टीका असं केलं तर आमच्याकडे मोर्चा किंवा आंदोलन करण्याचे अधिकार आहे. आम्ही माफी मागतो. आम्ही त्यांच्याकडून माफीचं डिमांड करतो. त्यांना हे अपॉलॉजी जाहीर केली पाहिजे. आमची हे डिमांड आहे. आम्ही फक्त आज महात्मा गांधींच्या समोर अभिवादन करून एक मूक आंदोलन करणार आहे. अजिबात नाही. कायद्याचा काही परिस्थिती कायद्याचा काही नाही. आम्ही आमचे काम आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना बरोबर समजून घेतलं आहे आणि कॉन्स्टिट्यूशन अनुसार आमच्याकडे अधिकार आहे की आम्ही आंदोलन करू शकतो. आणि आजचे आमचे जे आंदोलन आहे मूक आंदोलन आहे. आम्ही शांतपणे तिकडे जाऊन महात्मा गांधीच्या पुतळ्यावर अभिवादन करणार आणि त्याच्यानंतर आम्ही आमचे 5 मिनिट तिकडे मूक आंदोलन जाहीर करते आणि करणार पण. आम्ही प्रयत्न नक्कीच करणार. आपण पाहिलं तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं या ठिकाणी मूक आंदोलन करण्यात येते आणि त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते जे आहेत ते मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या सगळ्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे प्रमुख पदाधिकारी आणि सर्वच या ठिकाणी नेते मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहिलं तर आमदार सना मलिक जे आहेत त्या ठिकाणी ही अभिवादन करण्यासाठी गेलेले आहेत आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते या ठिकाणी अडवलं जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संतोष दिवाळी या ठिकाणी आहेत. तुम्हाला हे तुम्हाला नाही सांगितलेलं आहे. असं नाही करत. तुमचे सिनियर सांगतात ते आम्हाला या ठिकाणी संविधानाची प्रत फक्त आपण 6 लोक संविधानाची प्रत घेऊन आम्ही महात्मा गांधीजीकडे आम्ही जाणार आहेत. आणि ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे
त्यांना सद्बुद्धी मिळो यासाठी आम्ही महात्मा गांधीजींकडे आम्ही प्रार्थना करणार आहोत. परंतु गांधीजींच्या पुतळ्यापाशी जायला कोणालाही परवानगी असं असताना केवळ 6 जणांना पाठवलं जातं. तिथे गेट देखील टाळा लावला. आम्ही शासनाचा प्रशासनाचा सन्मान करणारे कार्यकर्ते आहोत. त्यांनी ज्या आम्हाला सूचना केल्या त्याचं तंतोतंत आम्ही या ठिकाणी पालन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सत्ताधारी पक्षाशी तुम्ही संबंधित आहात तरी देखील अशा पद्धतीने वागणूक दिली जात नाही, जाऊ दिलं जात नाहीये तुम्हाला. नाही हा विषय सत्ता